श्री स्वामी समर्थ. गरुड पुराणात अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे. सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुड पुराण मानले जाते. अशा सर्व धोरणांचा उल्लेख गरुड पुराणात केला आहे जो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे. गरुड पुराणात ज्या 5 लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. 1. नशिबाच्या भरोशावर राहणारे लोक. असे काही लोक आहेत जे केवळ नशिबाच्या भरोशावर असतात. असे लोक प्रत्यक्षात कर्म न करत आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात, पण आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशीबही आपल्याला साथ देत नाही. कर्म केल्याने नशीब बदलले जाऊ शकते, परंतु नशिबाच्या भरोशावर कर्म सोडू शकत नाही. नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून दूर राहावे. 2. दिखावा करणारे लोक. काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीवर शो ऑफ करायचा असतो. ते नेहमी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. असे लोक स्वतःच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी करत असतात. यासाठी ते इतरांना दुखवण्यासही संकोच करत नाहीत, तर अशा लोकांपासून नेहमीच दूर राहावे. 3. व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे. संगत नेहमी अशा लोकांची ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. परंतु काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यात व्यर्थ वेळ घालवतात. ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाही. अशा व्यर्थ गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. असे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात. 4. नकारात्मक विचार करणारे लोक. बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मकता दिसते. असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरतात. जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसे आपल्या सभोवताली राहत असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे. 5. आळशी लोक. आळशी व्यक्ती त्याच्या अपयशाला स्वतःच जबाबदार असतो, परंतु तो आपल्या अपयशाचा दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला देतो. त्याला स्वतःच्या उणीवा दिसत नाही, तर अशा लोकांपासून नेहमीच दूर राहावे. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.